तर मंडळी, भावना चक्क आता लक्ष्मीला घडवणार चांगलीच अद्दल, तर दुसरीकडे मात्र जयंत कानिटकर देखील लक्ष्मी आणि सोबतच जानू विश्वाची लावणार चांगलीच वाट. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की आता आपल्या भावनाच्या समोर देखील हे सत्य आलेलं असतं की सिद्धराज तिला फसवून आता चक्क लक्ष्मीला भेटण्यासाठी जातोय. तर त्यावेळेस मात्र सिद्धू देखील म्हणतो की हे सगळी झालेली घटना आहे ना, या सगळ्यामध्ये माझी चूक होती, त्याच्यामुळे मात्र मी तिथे गेलो म्हणून काही चुकीचं केलं नाही. पण पाहिलं गेलं तर मित्रांनो, सिद्धूची तिथे चूक आहे, कारण की सिद्धूने त्या लक्ष्मीला सहानुभूती दाखवायची काहीच गरज नाही. कारण की त्या लक्ष्मीने अगोदर सिद्धूसोबत भावनासोबत खूप चुकीचं वागली, त्याच्यामुळे ती सगळं डिझर्व करते की तिच्याकडे कोणीच गेलं नाही पाहिजे ते. पण त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट अशी घडली, तुम्ही नोटीस केलं असेल की आता जयंत कानिटकरची सुटका झाल्याच्या नंतर जयंत कानिटकर स्वतः ह्या लक्ष्मीच्या घराची वाट लावायचं ठरवतो आणि सोबतच मात्र जानूचे देखील, कारण की त्या दोघींमुळेच मात्र जयंतचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं असं जयंतला वाटत असतं. आणि मित्रांनो, आता ह्या लक्ष्मीला वाटतं की तिला एवढ्या मोठ्या संकटातून कोण वाचवेल. आणि तुम्हाला माहितीच आहे की तिला असं वाटत असतं की तिची मुलं आता तिच्या बरोबर आहेत. पण मित्रांनो, सगळ्यात पहिलं बलटतं तो म्हणजे आपला संतोष, कारण की संतोषने एवढे दिवस हे सगळं नाटक केलेलं असतं, कारण की त्याला वाटलेलं असतं की आता ही सगळी प्रॉपर्टी, ही सगळी जबाबदारी आणि जी काय आता लक्ष्मीच्या हाती, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या श्रीनिवास काकांनी जी काही कंपनी फॅक्टरी चालू केलेली असते ती सगळी संतोषच्या हातात येईल, यामुळे संतोष चांगला वागत असतो. पण फायनली पुढे आता लक्ष्मीला संतोषच सगळ्यात अगोदर तिची लायकी दाखवतो आणि लक्ष्मीला एकटं पाडतो. त्याच्यानंतर हरीश आणि सिंचना देखील आता पुढे लक्ष्मीची साथ सोडतात. आणि मित्रांनो, ह्या लक्ष्मीला खूप घमंड होता की तिचं सगळं कुटुंब एकत्र आहे आणि तिला असं वाटत होतं की भावना कधी ना कधी तिचा रुसवा दूर करेल आणि परत माझ्याकडे येईल. पण आता भावना आणि सिद्धूमध्ये जोरदार भांडण लागलेले असतं या लक्ष्मीमुळे. मुळात सिद्धूने ती चूक केली, ती करायला नको हवी होती. पण मित्रांनो, जाऊ द्या, कारण की हा जयंत कानिटकर आता शपथ घेतो आणि म्हणतो की मी हे दळवी कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त नाही केलं तर मी नावाचा जयंत कानिटकर नाही. त्याच्यामुळे पुढे हा जयंत कानिटकर कशा प्रकारे पूर्ण दळवी कुटुंब उद्ध्वस्त करतोय हे पाहणं जरा जास्तच रंजक ठरणार आहे. तर पुढे आता भावना आणि लक्ष्मीची भेट होताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि त्या भेटीमध्ये भावना सिद्धूपासून लक्ष्मीला दूर राहायची वॉर्निंग देते आणि म्हणते की परत आमच्या संसारात ढवळाढवळ करायची गरज नाही आणि सिद्धराजला परत खोटं नाटं बोलून गोड गोड बोलायची देखील काहीच गरज नाहीये. आता हे सगळं समजल्याच्या नंतर मात्र लक्ष्मीला समजतं की ती आता एकटी पडली, आता तिचं ह्या जगात कोणीच उरलेलं नाही आहे का. आणि मित्रांनो, फायनली लक्ष्मीला खूप रिग्रेट होतं की तिने किती मोठा निर्णय घेतला होता की सिद्धूला जे काही तुम्ही पाहिलं असेल 7 वर्षाची शिक्षा झाली, त्याच्यानंतर मात्र सिद्धूचं मन दुखावलं, भावनाचं मन दुखावलं आणि त्याहीपेक्षा जास्त आता लक्ष्मीला वाईट वाटत असतं. पण आता काहीच फरक पडणार नाही मित्रांनो भावनाच्या वागण्यात. आणि भावनाने आता जो काही निर्णय घेतलाय ना तो अगदी बरोबरच आहे. तर भावनाने आता कधीच त्या लक्ष्मीकडे गेलं नाही पाहिजे आणि सिद्धूला पण जाऊन दिलं नाही पाहिजे. पण आता दुसरीकडे कहाणीत मजा येणार आहे काय नाही की जयंत कानिटकर कशी या दळवींच्या लोकांची वाट लावतो हेच पाहायला जास्त इंटरेस्ट येणार आहे. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.